नमस्कार. इयत्ता 10वी इतिहास राज्यशास्त्र या विषयातला पहिला पाठ आपण पाहणार आहोत. पाठ दिलेला आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. या इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरेमध्ये 4 गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहे. इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, आणि महत्त्वाचे विचारवंत. इतिहास लेखनाची पाश्चात्य परंपरा या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. आणि त्या अनुषंगाने गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचं आकलन करून घेणे या उद्दिष्टानं इतिहासाचं संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. इतिहास लेखन असेल, इतिहास संशोधन असेल, ही कधी न संपणारी प्रक्रिया आहे. अखंडितपणे, अविरतपणे ती अशी सतत चालत असते. आणि म्हणून गतकाळामध्ये, गेलेल्या काळामध्ये, झालेल्या काळामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना आहे त्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचं आकलन करून घेणं, त्या घटना ज्या आहेत त्या क्रमवार लावायच्या, सुसंगतरित्या लावायच्या आणि त्याचं आकलन करून घेणं, त्या समजून घेणं या उद्दिष्टांसाठी इतिहासाचं संशोधन केलं जातं, इतिहासाचं लेखन केलं जातं. मग इतिहासाचं संशोधन केलं जातं, इतिहासाचं लेखन केलं जातं. त्या अनुषंगाने ज्याप्रमाणे वैज्ञानिक शाखांमध्ये, आता वैज्ञानिक शाखा ज्या आहे या वैज्ञानिक शाखांमध्ये ज्ञानाची सत्यता ज्यावेळेला पडताळून पाहिली जाते त्यावेळेला त्याच्यामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब केला जातो. आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्या विषयाच्या संदर्भामध्ये निश्चितता जी आहे, नियम जे आहे ते मांडले जातात. परंतु तशा प्रकारे प्रायोगिक पद्धत किंवा निरीक्षण याचा अवलंब इतिहासामध्ये शक्य होत नाही. मग इतिहासामध्ये तो का शक्य होत नाही? कारण इतिहासातली जी घटना आहे ती भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे आणि ज्यावेळेला घटना घडली त्यावेळेला आपण त्या ठिकाणी हजर नव्हतो आणि म्हणून त्या घटनेची पुनरावृत्ती आपल्याला करता येत नाही. म्हणून सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणं आणि ते नियम सिद्ध करता येणं जे आहे ते आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रायोगिक आणि निरीक्षण पद्धतीमध्ये शक्य होत नाही. एका बाजूने जर विचार केला तर इतिहासामध्ये आपण म्हणतो ज्याप्रमाणे की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. इतिहास सोशल सायन्स, ज्याला सोशल सायन्स अंतर्गत जे मोडलं जातं, ज्याच्यामध्ये इतिहासामध्ये दाखला किंवा पुराव्याला महत्त्व दिलं जातं, तरीसुद्धा प्रायोगिक आणि निरीक्षण पद्धतीच्या अनुषंगानं इतिहास जो आहे तो त्या ठिकाणी मांडला जाऊ शकत नाही. तसंच सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता आपल्याला त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर अक्षरवटिका, की ज्याच्यामध्ये अक्षराचं वळण, लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी मदत करू शकतात. आणि त्यानंतर इतिहास तज्ज्ञ जे आहे ते ऐतिहासिक संदर्भाच्या विश्लेषणाच्या आधारे त्या दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी त्या ठिकाणी करू शकतात आणि त्या अनुषंगाने इतिहास लेखन जे आहे ते केलं जाऊ शकते. मग इतिहास संशोधन ज्या वेळेला केलं जातं, इतिहासाची मांडणी ज्या वेळेला केली जाते, त्या इतिहास संशोधन पद्धतीमध्ये इतिहासाची मांडणी करत असताना त्याच्यामध्ये या 5 ते 7 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट दिलेली आहे की उपलब्ध ऐतिहासिक माहितीचा संदर्भ तपासणं. जी ऐतिहासिक माहिती आपल्याकडे आलेली आहे त्याच्या संदर्भासह ती माहिती तपासून पाहणं, त्याची पडताळणी करणं. दुसरी गोष्ट, ऐतिहासिक माहितीचं संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचं स्वरूप जे आहे ते अधोरेखित करायचं आणि त्यांचं तौलनिक स्वरूपामध्ये विश्लेषण करायचं. म्हणजे जी माहिती त्या ठिकाणी आपण संकलित केलेली आहे, संकलन झालेलं आहे, त्या माहितीच्या अनुषंगाने ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचं स्वरूप, ऐतिहासिक बदल जे आहे ते ऐतिहासिक बदल कशामुळे झाले, कोणत्या घटनांमुळे झाले, कशामुळे झाले, त्या गोष्टी त्या ठिकाणी अधोरेखित करणं महत्त्वाचं असतं. तिसरी गोष्ट दिलेली आहे की विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचं
स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचं आकलन करून घेणं. ऐतिहासिक घटना ज्या आहेत त्या घटनांच्या उपलब्ध माहितीचं स्थलकालात्मक संदर्भ, स्थळानुसार काळानुसार असलेले संदर्भ, त्याचप्रमाणे ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पना ज्या आहेत त्याचा आकलन त्या ठिकाणी करून घ्यायचं आणि त्यानुसार इतिहासाची मांडणी जी आहे ती केली जाते. ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणं. ऐतिहासिक विषय जो असेल त्या अनुषंगाने त्याच्याशी संबंधित असलेले जे प्रश्न असतील त्या प्रश्नांची मांडणी त्या ठिकाणी करायची. त्याच्यानंतरची गोष्ट दिलेली आहे संभाव्य परिकल्पना मांडणं. त्याच्याशी संबंधित असलेल्या ज्या संकल्पना असतील त्या संकल्पना, त्या परिकल्पना ज्या आहेत त्या ठिकाणी मांडायच्या. इतिहासाच्या साधनांचं चिकित्सक संशोधन करणं. जी साधनं असतील, जी साधनं आपण गेल्या वर्षीसुद्धा अभ्यासलेली आहे, इतिहास लेखनाची साधनं जी आहे ती 9व्या वर्गामध्ये आपण अभ्यासलेली आहे, त्या साधनांचं चिकित्सक स्वरूपामध्ये संशोधन करायचं. मग लिखित स्वरूपाची असतील, मौखिक स्वरूपाची असतील, भौतिक स्वरूपाची असतील, दृकश्राव्य साधनं असतील, यांचं त्या ठिकाणी चिकित्सक स्वरूपामध्ये संशोधन करायचं आणि अशा पद्धतीनं इतिहासाची मांडणी जी आहे ती त्या ठिकाणी केली जाते. मग इतिहासाची मांडणी केली जात असताना, इतिहासामध्ये संशोधन केलं जात असताना इतिहास संशोधनासाठी सहाय्यभूत होणाऱ्या वेगवेगळ्या शाखा आहेत. त्याच्यामध्ये पुरातत्व शाखा आहे, अभिलेखागार आहे, हस्तलिखितांचा अभ्यास आहे, पुराभिलेख आहे, अक्षरवाटिकाशास्त्र आहे, नंतर भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास, या काही ज्ञानशाखा आहे की ज्या ज्ञानशाखांचा विचार त्या ठिकाणी केला जातो. पुरातत्व विभाग जो आहे तो पुरातत्व विभाग ज्या ठिकाणी उदाहरणार्थ आपण मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे त्या ठिकाणी जे उत्खनन झालं ते ज्या अंतर्गत झालं त्या उत्खननामध्ये ज्या गोष्टी सापडल्या त्या पुरातत्व विभाग त्याच्यावरती त्या ठिकाणी देखरेख ठेवत असतो. अशा प्रकारचं पुरातत्व विभाग. अभिलेखागार की ज्या ठिकाणी ऐतिहासिक स्वरूपाचे दस्तऐवज असतील त्या दस्तऐवज हस्तलिखितांचा अभ्यास केला जातो. पुराभिलेख आहे, अक्षरवाटिकाशास्त्र आहे, अक्षरांची निर्मिती असेल, अक्षरांच्या संदर्भातल्या ज्याही गोष्टी असतील त्या संदर्भातली अक्षरवाटिकाशास्त्र आहे. भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, नाण्यांच्या संदर्भामध्ये नाण्यांची निर्मिती असेल, नाण्यांची त्या ठिकाणी त्या वापर असेल, या अनुषंगाने योग्य काळानुसार जी नाणी वापरली गेली असेल अशा प्रकारे तो नाण्यांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. वंशाळीचा अभ्यास आहे. या सगळ्या गोष्टी इतिहास संशोधनासाठी सहाय्यभूत ठरतात. आपल्याला याच्यावरती कृतीसुद्धा विचारली जाऊ शकते. इतिहास संशोधनासाठी सहाय्यभूत होणाऱ्या गोष्टी कोणत्या किंवा ज्ञानशाखा कुठल्या, 2 असतील, 4 असतील, 2 नावं आपल्याला दिलेली असतील, 2 नावं आपल्याला विचारली जातील किंवा चौघची चौघ नावं आपल्याला अर्ध्या अर्ध्या गुणांसाठी विचारली जाऊ शकतात. मग या इतिहास लेखनाची परंपरा कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते किंवा दिसून येते तर त्या अनुषंगाने जर का आपण विचार केला तर इतिहास लेखनाच्या परंपरेमध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो त्याच्यामध्ये दिलेला आहे इतिहास लेखनाची परंपरा कशा प्रकारची आहे तर इतिहासामध्ये उपलब्ध पुराव्यांचं चिकित्सापूर्वक संशोधन करायचं. भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांची मांडणी जी आहे त्या घटनांची मांडणी कशी केली जाते आणि ती मांडणी करण्याची जी पद्धत आहे, लेखन पद्धत आहे, त्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हटलं जातं. मग आता इतिहास लेखनामध्ये काय अपेक्षित आहे तर इतिहास लेखनामध्ये उपलब्ध पुराव्यांचं चिकित्सापूर्वक संशोधन करायचं. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी जी आहे त्या घटनांची मांडणी कशा पद्धतीनं केलेली आहे म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना ज्या या क्रमानुसार असल्या पाहिजे, सुसंगत असल्या पाहिजे अशा पद्धतीनं. मग अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी ती मांडणी केली जाते त्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हटलं जातं. तसंच इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी जो कोणी करत असेल ती मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असं म्हटलं जातं. जसे विज्ञानामध्ये शास्त्रज्ञ असतात तशा प्रकारचे इतिहासामध्ये संशोधक असतात. आणि अर्थातच इतिहासाची मांडणी ज्या वेळेला केली जाते ती मांडणी करताना भूतकाळामध्ये घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणं आणि तिचं ज्ञान करून देणं इतिहासकाराला त्या ठिकाणी शक्य होऊ शकत नाही. कारण इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार जो आहे तो भूतकाळातल्या कोणत्याही घटनांची निवड करतो आणि ज्यावेळेला तो त्या घटनांची निवड करतो त्यावेळेला हे त्याला वाचकांपर्यंत काय पोहोचवायचं आहे यावर ती घटना त्या ठिकाणी अवलंबून असते. आणि म्हणून निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना
अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली जी आहे त्या शैली निश्चित करतात. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ गुहाचित्रांद्वारे स्मृतींचं जतन करायचं, कहाण्यांचं कथन असेल, गीत आणि पोवाड्यांचं गायन असेल, यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या अनुषंगाने आधुनिक इतिहास लेखनामध्ये त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपामध्ये उपयोग केला जातो. म्हणजे आपण ज्या वेळेला आज विचार करतो की इतिहास लेखन केलं जातं, इतिहास संशोधन केलं जातं, मग इतिहास लेखन करत असताना, इतिहासाचं संशोधन केलं जात असताना कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या जातात, तर या गोष्टी त्या ठिकाणी विचारात घेतल्या जातात त्या काळानुसार. प्राचीन संस्कृतीमध्ये इतिहास लेखनाच्या संदर्भामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काळानुसार त्या ठिकाणी तशा प्रकारचं त्याचं जतन केलं गेलं. मग ते आपण ज्याप्रमाणे अजिंठा किंवा वेरूळच्या लेण्यांमध्ये जातो त्या ठिकाणी सुद्धा भित्तिचित्र आपल्याला पाहायला मिळतात, भिंतीवरची चित्र आपल्याला पाहायला मिळतात, चित्रलिपी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेला आपण तिथे जातो त्यावेळेला तो गाईड आपल्याला सांगतो की नाही नाही या ठिकाणी ही घटना अशा अशा प्रकारे घडलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या ती लक्षात येते. तसंच या ठिकाणी बघा एक चित्र आपल्याला या ठिकाणी दाखवलं आहे की फ्रान्समधल्या संग्रहालयातलं सर्वाधिक प्राचीन असा हा शिलालेख आहे. त्या शिलालेखाचंही चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. या चित्रामध्ये हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकाची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. मग ज्या काळामध्ये अशा प्रकारची लेखन कला जी आहे ती सहजासहजी अवगत नव्हती, त्यावेळेला दगडावरती, धातूवरती अशा प्रकारे कोरीव काम केलं जात होतं, लेखन काम केलं जात होतं. मग त्याला ताम्रपट म्हणा, त्याला शिलालेख म्हणा, अशा प्रकारे संबोधलं जायचं आणि तो ऐतिहासिक पुरावा म्हणून जतन केला जातो. अशा पद्धतीनं अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ऐतिहासिक साधनं जी आहे ती इतिहासाच्या मांडणीसाठी उपयोगात आणली जातात. मग आधुनिक इतिहास लेखन जे आहे त्या आधुनिक इतिहास लेखनाच्या 4 पद्धतीची वैशिष्ट्य जी आहे ती प्रमुख वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. 4 प्रमुख वैशिष्ट्य इतिहास लेखनाच्या पद्धतीच्या संदर्भात या ठिकाणी नमूद केलेली आपल्याला दिसून येतात. पहिली दिलेली आहे की ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे आणि तिची सुरुवात जी आहे ती योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. म्हणजे आधुनिक काळामध्ये इतिहास लेखन जे केलं जात आहे ते इतिहास लेखन त्याची पद्धत जी आहे ती शास्त्रशुद्ध आहे. मी आधीच सांगितलं की इतिहासामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, पुरावा जो आहे तो पुरावा त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो, ऐतिहासिक पुरावा त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो. म्हणजेच त्याची गणना सुद्धा शास्त्रामध्ये केली जात असते आणि तिची सुरुवात जी आहे ती सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीतून केलेली आपल्याला दिसून येते. हे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीमध्ये केलेल्या कृती संबंधी, दुसरा मुद्दा जो दिलेला आहे की विशिष्ट कालावधीमध्ये केलेल्या कृती संबंधी ते असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. म्हणजेच काय तर ज्या वेळेला मानव केंद्रित या गोष्टी किंवा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेला ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट काळामध्ये केलेल्या कृतीशी संबंधित असतात आणि म्हणून त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. कारण आपण याच्या आधी अभ्यासलेला आहे किंवा पाहिलेला आहे की बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत त्या दैवी घटनांवरती, दैवी गोष्टींवरती अवलंबून असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि परंपरेने त्या तशा चालत आलेल्या आहेत. तिसरी गोष्ट दिलेली आहे, वैशिष्ट्य दिलेलं आहे की या प्रश्नाच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो आणि त्यामुळे इतिहासाची मांडणी जी आहे ती तर्कसुसंगत असते. इतिहासातील उत्तरं जी आहे त्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार आहे. कारण शास्त्र म्हटलं की त्या ठिकाणी विश्वासार्हता आली, त्या ठिकाणी सिद्धता आली. मग इतिहासामध्ये जरी सिद्धता होत नसली तरी सुद्धा त्याला पुराव्याची गरज असते आणि पुरावा अशा प्रकारचा असतो की जो विश्वासार्ह असेल आणि त्या अनुषंगाने इतिहासाची मांडणी जी आहे ती तर्क आणि सुसंगत स्वरूपामध्ये, तर्काला धरून त्या ठिकाणी विचारसरणीला धरून अशा प्रकारची मांडणी त्याच्यामध्ये केलेली असते.
चौथं वैशिष्ट्य दिलेलं आहे की मानवजातीने भूतकाळामध्ये केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो. भूतकाळामध्ये केलेल्या कृती असतील त्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो. भूतकाळामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या असतील सामाजिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, त्या अनुषंगाने त्या विचारात घेतल्या जातात आणि तशा प्रकारे इतिहासाची मांडणी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. तसंच वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीज जी आहे ती प्राचीन ग्रीक इतिहासकाराच्या लेखनामध्ये आपल्याला दिसून येतात. ग्रीक संस्कृतीचा अभ्यास आपल्याला जुन्या अभ्यासक्रमामध्ये होता आणि त्याच्यामध्ये आपण ते अभ्यासलेलं होतं किंवा त्याच्यामध्ये आपण या गोष्टी पाहिलेल्या होत्यात किंवा दिलेल्या होत्यात. त्या ग्रीक इतिहासकाराच्या लेखनामध्ये त्या आपल्याला पाहायला मिळतात असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आपल्याला पाहायला मिळते. हिस्ट्री हा शब्द जो आहे हा ग्रीक भाषेतला शब्द आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये होऊन गेलेला हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो सर्वात प्रथम द हिस्ट्री या ग्रंथामध्ये वापरलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून हेरोडोटस याला इतिहासाचं जनक असं संबोधलं जातं. यानंतरच्या दोन गोष्टी ज्या आहेत, दोन मुद्दे जे आहेत ते आपण दुसऱ्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. या झालेल्या भागावरती कृती सोडवण्यासाठी तुम्हाला दिल्या जातील त्या आपण नक्की सोडवायच्या आहे, त्याची नोंद करून घ्यायची आहे. धन्यवाद.